नमस्कार मित्रांनो. आज जवळजवळ 3 दिवस झाले मी घराच्या बाहेर निघून आलो आहे, घर सोडून. आजचा हा व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण सकाळी सकाळी पूजेचा व्हिडिओ बघितला. तिने व्हिडिओ टाकला आहे चॅनलला. आणि 2 दिवस झाला माझा मोबाईल पण बंद होता. कार्ड वगैरे सगळं बंद करून टाकलं होतं. आणि मी घरापासून खूप लांब आलो आहे. खूप म्हणजे 700-800 किलोमीटर लांब आलो आहे. अजून लांब जायचं होतं मला, खूप लांब, कायमचंच निघून जायचं होतं. पण काही विचारांमुळं मी थोडासा निर्णय बदलला. मी माझं पुढचं पाऊल मागं घेतलं. नाहीतर आज खूप लांब जाऊन कायमचे मोबाईल बंद, चॅनल बंद, सगळ्या गोष्टी बंद करून एकटाच राहणार होतो. त्याविषयी काय झालं तर मला सांगतो. 2-3 दिवसापूर्वी गुरुवारी पूजेची माझी थोडीशी किरकिर झाली. म्हणजे ते नेहमीच होत असते, काय ना काय गोष्टीवरून. आणि ज्या दिवशी मी इकडं आलो, शुक्रवारी सकाळ शूट लावायचं होतं ॲक्च्युली. दर रविवारी आपला एपिसोड येतो ना पांडूच्या करामध्ये, म्हणून त्याचं शूटिंग लावायचं होतं. त्यासाठी मी सगळ्या कलाकारांना पण फोन करून ठेवले होते, शूटसाठी या म्हणून वगैरे. आणि त्याच दिवशी शूटिंगला निघायच्या टायमिंगलाच पूजेची माझी पुन्हा थोडीशी किरकिर झाली, भांडण झाले. आणि आता खूप गोष्टी काय आतल्या तर मी नाही सांगू शकत. पण काय गोष्टींचा मला एवढा म्हणजे चिड येते, राग येतो मला. सहन नाही झालं की मग मी पहिल्यांदाच गोष्ट अशी केली की घरातून निघून आलोय. म्हणजे एखादी गोष्ट नवरा बायकोला सांगतोय, समजावतोय, शिकवतोय, तर ते शिकणं, समजणं हे बायकोचं काम असतं. काही चुका माझ्याकडनं होतात, काही चुका तिच्याकडनं होतात. संसार आहे, समजून घ्यायचं एकमेकांनी. मी तिला सांगत असतो, शिकवत असतो, समजावत असतो. काही गोष्टी नाही शिकली, नाही समजली तर मला खूप चिड येते. आणि एकच गोष्ट आपण वारंवार सांगून जर एखादा व्यक्ती समजत नसेल, शिकत नसेल, तर मग त्याच्या पुढं हतबल होऊन जातो मी. काहीच ऑप्शन नसतो, स्वतःचीच काशी करायची कुठंतरी. मी ह्याच्या अगोदर पण 2-3 वेळा निघून जायचा प्रयत्न केला, म्हणजे विचार केला, पण नाही गेलो. कारण मुलांकडे बघून, घरच्यांकडे बघून, पुढचा विचार करून, फायदे तोटे नुकसान ह्या सगळ्या गोष्टी. पण मी त्या दिवशी शुक्रवारी सकाळी घरातनं निघताना, म्हणजे कारण जास्त मोठं नाही, कारण छोटंच. मी पूजाला म्हटलं ना की पूजा बोलली मला की तुम्ही मला नावं ठेवता म्हणून मी व्हिडिओज बनवत नाही चॅनलला. आता आपल्या सगळ्या गोष्टी सगळ्या चॅनलवरतीच चाललेल्या आहेत. चॅनलला व्हिडिओ देणं, टाकणं, व्हिडिओज बनवणं, ह्या त्या गोष्टी करणं हे बायकोचं काम आहे, माझं काम आहे. बायकोने नवऱ्याला साथ देणं हे काम आहे. आणि तिने काय बनवलेलं वगैरे असलं तर मी काही चुका काढतो, त्यात नावं पण ठेवतो. त्याचा राग धरून बसणं गरजेचं नाही आहे. मी का चुका काढत असतो, कारण त्यातून काहीतरी माणसाने शिकावं. आता समजा आपल्याला वर्गामध्ये शिक्षक का मारत असतो, कारण आपल्याकडून चुकलेलं असतं. मग आपण शिक्षकाने मारले म्हणून आपण त्याच्यावर राग काढतो का? नाही. राग कुठं काढायचा? अभ्यासावरती राग काढायचा आणि जी गोष्ट येत नाही ती गोष्ट करून दाखवायची. मग शिक्षकसुद्धा पाठीवरती शाबासकीची थाप टाकतो. तशीच गोष्ट इथं पण, म्हणजे मी एखादी गोष्ट शिकवत असतो शूटिंगमधली, ॲक्टिंगमधली, तर पूजा शिकत नाही आहे किंवा खूप त्रास देते असं.
आळमड्राम करते, मग माझी चिडचिड होते. मग एखादी गोष्ट मग विचारलं तिला हे करतं, ते नाही करायचं मला. का नाही करायचं? येत नाही मला. अगं मग मी शिकवतोय ना तुला. एखादी गोष्ट किंवा कुठल्याच गोष्टी आपण आईच्या पोटातून शिकून येत नाही, शिकायच्या असतात बाहेर आल्याच्या नंतर. पोहायला येत नाही म्हणून पाण्यात उडीच मारायची नाही का? शिकलं तर येणार पोहायला. म्हणजे शिकल्यावर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मी तिला उदाहरणं देऊन समजावून सांगतोय. तिचं एकच म्हणणं, नसल शिकायचं तर. मग ही गोष्ट मला लय म्हणजे अशी म्हणजे चिड यायला लागली यार. कुठलं दगडाच्या पुढं मी डोकं आदवतो असं वाटायला लागलं. ही अशी एकच गोष्ट झाली, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. काही गोष्टी माझ्याकडून चुकत असतील, तुझ्याकडनं चुकत असतील, पण ते समजून घेणं खूप गरजेचं आहे एकमेकांनी. चिड येते मग मला अशी. मग कुठलाच विचार न करता त्या दिवशी सकाळी सगळं शूट वगैरे कॅन्सल केला. सगळ्यांना सांगितलं शूट कॅन्सल म्हणून. कॉम्प्युटर, माझी बॅग, लाईटी, कॅमेरा, जेवढं हाताला लागल तेवढं असं रागवायचं का गाडीमध्ये टाकलं. मग पूजा म्हणायला लागली, कुठं चालला तुम्ही, कुठं चालला? मी ह्याच्या आधी पण तिला बोललो होतो, लय मला चिडचिड व्हायला तर मी जाईन निघून, मग बघा तुमचं तुम्ही सगळ्या गोष्टी कसं करायचं तसं करा. पण ह्या गोष्टी ती समजली नाही. मग त्या दिवशी मग मी न भांडता न जास्त काय बोलता गपचूप आपल्या निघालो. आई विचारत होती कुठं चाललाय, तरी पण मी काय सांगितलं नाही. सांगितलं शूटिंगला चालू आहे, पण आईला समजलं ना काहीतरी भांडण झाले, आज चाललाय कुठं तरी. कारण शूटिंग तर इथंच होते, मग हा कॉम्प्युटर आणि बॅग आणि सगळं घेऊन का चाललाय गबाळ. खूप लांब असं जायचं ठरवलं होतं मी, यायचंच नाही पुन्हा तिकडंच आपलं सगळ्या गोष्टी कामधंदा वगैरे करायचा वगैरे असंच. ह्यांना काय कमी पडू द्यायचं नाही, तिकडून सगळ्या गोष्टी करायच्या ह्यांना, किंवा काय जे होईल ते होईल पुढं असा विचार करून निघालो. घरापासून लांब 100 किलोमीटर आल्याच्या नंतर मग डोक्यामध्ये विचार थोडासा पडला की आपण आलोय खरं, पण आता चाललोय कुठं हेच माहीत नाही. मग तसंच जिकडं मनाला वाटेल तिकडं गाडी फिरवली आणि असं म्हणजे खूप लांब 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 जवळजवळ 800 किलोमीटर असं आलोय मी. माय आता एका ठिकाणी आहे, मी लोकेशन नाही सांगत. मग आज सकाळी पूजाचा व्हिडिओ बघितला आणि म्हणजे बऱ्याच काही गोष्टी हे झाल्या. मग काल मोबाईल चालू केला मी आणि आज व्हिडिओ बनवून, कारण त्या व्हिडिओच्या खाली एवढ्या कमेंट यायला लागल्या की गेला असेल फिरायला, गेला असेल रियासोबत, गेला असेल शूटिंगला, म्हणजे अशा काही कमेंट लोक करायला लागले. तर मी एकटाच आलो आहे. माझं आयुष्य, माझी जिंदगी, माझं प्रॉब्लेम्स आहेत, याच्यामध्ये कोणी इंटरफेअर करू नये असं मला वाटतं. आहे बऱ्याच काही गोष्टी नाही बोलू शकत. व्हिडिओमध्ये कृष्णा बसला होता एका साईडला, पूजा एका साईडला बोलते रडून. मला तीच पूजाचं कुणाचं काय काय वाटत नाही, पण लेकरं बाळा जी त्यांची आठवण येते. व्हिडिओज बनवणार नव्हता मी आज, 2-3 दिवस झाला चॅनलला व्हिडिओ नाही टाकला किंवा मी कुठं आलोय काय नाही, पण त्या व्हिडिओच्या खाली जे कमेंट करतात त्यांना समजेल की मी
म्हणजे काय आहे नक्की. कधी कधी एवढं टेन्शन येतं ना, असं वाटतं की नको बास, सगळ्या गोष्टी सोडून द्यावा, असं वैताग आला, निघून जावं कुठंतरी लांब. परत विचार येतो की नाही, लेकरं बाळा आहेत, त्यांच्यासाठी अजून आपण काय नाही केलं, माझ्यानंतर ते काय करते. आपलं झालं गेलं सगळ्या गोष्टी, पण पोरांचं काय होईल, लहान आहेत पोरं अजून. म्हणजे ह्या ह्या गोष्टींचा विचार येतो आणि मग रागाला थोडासा आवर घालतो, कंट्रोल करतो. मग आज राग शांत झाले, सगळ्या गोष्टी मी केल्यात, बोलायला लागलोय. बघू आता, जोपर्यंत अजून पूर्णपणे राग शांत होत नाही मी, तोपर्यंत इकडेच थांबणार आहे. जर घराकडे जायचं मन झालं तर जाईल, नाही तर मग नाही. कामाचं तर कॅमेरा, कॉम्प्युटर, सगळं लाईट सामान वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन आलो मी.